ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान महाराष्ट्र 2025 या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाअंतर्गत ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी अनुदान योजनाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी आवश्यक असणारी ट्रॉली खरेदी करण्यासाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे। यात किती अनुदान मिळते, कोण पात्र आहे, अर्ज प्रक्रिया कशी आहे, कोणती कागदपत्रे लागतात आणि कोणत्या अटी लागू आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये एकामागून एक तपशीलवार जाणून घेऊ। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि ट्रॅक्टर ट्रॉली घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। योजनेचा उद्देश काय आहे? कृषी यांत्रिकीकरण उपअभियान हे केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत राबवले जाणारे एक महत्त्वाचे अभियान आहे। या अभियानाचा उद्देश म्हणजे शेतीत यांत्रिक साधनांचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि खर्च कमी करणे। या अंतर्गत राबवण्यात येणारी ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी अनुदान योजना ही अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे पण ट्रॉली नाही। शासनाचे म्हणणे आहे की अनेकदा शेतकऱ्यांना माल, शेतीचे उत्पादन, खतं, बी-बियाणं किंवा इतर साहित्य वाहतूक करताना अडचणी येतात। ट्रॉली असल्यास ही वाहतूक सुलभ होते आणि शेतीत वेळ वाचतो। त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॉली खरेदीसाठी शासन आर्थिक मदत देते, ज्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढते आणि शेतीतील कामे अधिक कार्यक्षमतेने करता येतात। अनुदानाची रक्कम आणि प्रवर्गानुसार लाभ या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान अर्जदाराच्या प्रवर्गावर आणि ट्रॉलीच्या क्षमतेवर अवलंबून असते। शासनाने 3 टन क्षमतेपर्यंतच्या ट्रॉलीसाठी अनुदान निश्चित केले आहे। सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 1 लाख रुपयेपर्यंतचे अनुदान दिले जाते। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी तसेच अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 1,25,000 रुपयेपर्यंतचे अनुदान मिळते। हे अनुदान ट्रॉलीच्या एकूण किमतीच्या टक्केवारीनुसार किंवा शासनाने ठरवलेल्या कमाल मर्यादेनुसार दिले जाते। जर ट्रॉलीची किंमत कमी असेल तर त्या प्रमाणात अनुदान कमी मिळेल। उदाहरणार्थ, जर ट्रॉलीची किंमत 2 लाख रुपये असेल आणि पात्रतेनुसार 50% अनुदान असेल तर शेतकऱ्याला 1 लाख रुपये मिळतील। योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता ही योजना फक्त पात्र शेतकऱ्यांसाठीच आहे आणि काही आवश्यक अटी पूर्ण करणे गरजेचे आहे। अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असावा। अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ट्रॅक्टर असणे अनिवार्य आहे। जर अर्जदाराकडे ट्रॅक्टर नसेल तर ट्रॉलीसाठी अर्ज करता येणार नाही। अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेती असावी। यासाठी 7/12 उतारा आणि 8अ उतारा आवश्यक आहे। जर अर्जदाराने मागील 10 वर्षांमध्ये या योजनेतून ट्रॉलीसाठी अनुदान घेतले असेल तर तो पुन्हा अर्ज करू शकत नाही। एससी आणि एसटी प्रवर्गातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे। अर्जदाराचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे। अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे ट्रॅक्टर ट्रॉली अनुदानासाठी अर्ज करताना काही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे। ही कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत: 7/12 आणि 8अ उतारा, ट्रॅक्टरचे आरसी बुक किंवा नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, आधार लिंक खाते असणे आवश्यक। ट्रॉलीचे कोटेशन, ज्या डीलरकडून ट्रॉली खरेदी करणार आहात त्याचे, केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेला ट्रॉली तपासणी अहवाल, जात प्रमाणपत्र, एससी आणि एसटी प्रवर्गासाठी स्वयंघोषणापत्र ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करणे आवश्यक आहे। सर्व कागदपत्रे स्पष्ट व योग्य स्वरूपात असावीत, अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो। आता आपण पाहू ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे ती। या योजनेचा अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केला जातो। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला mahadbtmehaiti.gov.in भेट द्या। लॉग इन करा किंवा नवीन वापरकर्ता असल्यास नोंदणी करा। कृषी यांत्रिकीकरण योजना हा पर्याय निवडा। नंतर ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना निवडा। अर्जदाराची वैयक्तिक माहिती, ट्रॅक्टरची माहिती
आणि जमिनीची माहिती भरा. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट करा आणि एक्नॉलेजमेंट नंबर नोंद करून ठेवा. अर्जाची तपासणी झाल्यावर पात्र अर्जदारांना अनुदान मंजूर केले जाते. आता आपण पाहूया या योजनेच्या महत्त्वाच्या सूचना आणि अटी काय आहे ते. अर्ज करताना दिलेली सर्व माहिती खरी आणि अचूक असावी. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. ट्रॉली खरेदी करताना शासनमान्य डीलरकडूनच खरेदी करावी. बँक खाते आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतरच ट्रॉली खरेदी करावी. मंजुरीपूर्वी खरेदी केल्यास अनुदान रद्द होऊ शकते. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रगती ऑनलाईन पोर्टलवर तपासता येते. कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाअंतर्गत ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर योजना आहे. शासन शेतकऱ्यांना आधुनिक साधनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे. या योजनेद्वारे ट्रॉली खरेदीसाठी 1 लाख ते 1.5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळते, जे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.